नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दोजनाशी दोजन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्कात चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. काल असं वाटलं की माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट होईल. फडणवीस साहेब यांची भेट पोहरादेवीमध्ये या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली होती. या प्रचंड ताकदीने काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाची भेट होऊन प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो प्रश्न आहे, लाडक्या भावांचा जो प्रश्न आहे, तो कुठेतरी सुटेल, त्यांच्या मागण्या मान्य होतील आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भावांना रोजगार मिळेल अशा प्रकारची आशा होती. आणि म्हणून आदरणीय चाकूरकर साहेबांनी प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी लढा उभारला. आदरणीय तुकाराम बाबांच्या मार्गदर्शनामध्ये प्रचंड मोठी या ठिकाणी लढाई सुरू झाली. आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब असतील, आदरणीय प्रकाशदादा साबळे, आमचे अनुप चव्हाण सर यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र झाला. परंतु आज आम्ही बघतोय की त्या ठिकाणी बाबूसिंग महाराज यांच्या माध्यमातून, की जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून पोहरादेवी या ठिकाणी भेट होण्याची शक्यता होती. परंतु ही भेट त्या ठिकाणी आता होणार नाही आहे. त्यामागचं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा दौरा त्या ठिकाणी होईल की नाही, म्हणजे त्यांची भेट उद्याला येतील की नाही ते पोहरादेवीला, या ठिकाणी याबाबत थोडा संभ्रम निर्माण झालेला असून त्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती बाबूसिंग महाराज यांच्या माध्यमातून आदरणीय चाकूरकर साहेबांना आज भेटली आणि ही माहिती आता सध्या ग्रुपवरती आलेली आहे. या बातमीची मी शहानिशा आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. परंतु अशा पद्धतीची बातमी आहे की ज्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब यांची जी महत्त्वाची भेट होणार होती, त्या संदर्भामध्ये रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला प्रयत्न करायचे होते, ते कुठेतरी सध्या आपल्याला जे 14 तारखेला होणार होते, ठीक आहे, तर ते कुठेतरी होणार आता दिसणार नाही आहेत, अशा प्रकारची सध्या माहिती मिळत आहे. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.